नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत है. तो हसीन लड़कियों जरा हटके जरा बच के आ रहे हैं सुएज झुंझुर के और उनके साथ जो खूबसूरत मोहतरमा है उनके लिए हमने खुद हमारे हाथों से 2 लाइनें चुराई है. वाह वाह वाह, क्या बात. फरमाए. इरशाद इरशाद. तो सावन में आते हैं बहुत सारे त्योहार. वाह वाह वाह. सावन में आते हैं बहुत सारे त्योहार. सावन में आते हैं बहुत सारे क्या बात त्योहार. है. वाह वाह वाह. हमारे साथ है मयूरी औहार. वाह 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 वाह. तो इसी के साथ हम चाय पीते हैं और शुरू करते हैं हाँ जी. आज का पॉडकास्ट. कंपल्सरी. 3 वेळा उकळलेला चहा पाचतायत हे कटिंग पे मीटिंगच्या नावाखाली. तर इतक्या वेळेस तुला बोलवलं की बाबा ये पॉडकास्ट वर आणि आता आला तर डायरेक्ट अप्सरा घेऊनच. हो सर, आमची अप्सरा मी आज आणली आहे आणि ती सगळ्या महाराष्ट्राची होणार आहे 10 मेला. ओके. तेव्हा माझी अप्सरा तितकीच तुमची पण बनवायची असेल तर आमचा सिनेमा नक्की बघा. नक्की अप्सरा 10 नक्की मे. बघू. यात हिरोईनचे फोटो आहेत. यातली एक चिठ्ठी उचल. ती हिरोईन तुझी अप्सरा. बाबा आपली अप्सरा म्हणजे एकदम अशी रिअल वाली अप्सरा. असले जे फालतू हिरोईन आहेत ना त्यांचा बाप येते वडील. कॅमेरामॅनला मी आता सांगतो की अप्सरावर असं फोकस करा म्हणून. कारण मेन गेस्ट नाही म्हणता ना, मेन फोकस सगळा त्यांच्यावर फोकस आहे. त्यांच्यावर पाहिजे आणि त्यांना जास्त गरज पण नाही. ग्लो छान आहे त्यांचा. हम्म. सुंदर दिसतेस. तू या साईडला बसायला पाहिजे. मी उठतो. ठीक आहे, ठीक आहे. हा. चेतनला दम धरवे ना लगेच पोरग आहे तर मला 5 वेळा भेटलाय तर तू तिकडे जा आणि पोरीला इकडे. नाही, नाही. माझा सेटअप हा हा, setup. घरीच असतो. तुला खानदेशात जायचंय का परत? हा, सांगायचं विसरला की हा फक्त नावाला पुणेरी हा, आहे तू. मी खानदेशचा आहे ना भाऊ. हा, हा. पाय बरं. हा, पाय काय. आणि आम्ही असं ऐकलं की तुझ्या सिनेमात गाणी सुद्धा खानदेशी आहेत. मग गाणं रिलीज झालंय हो ना? युट्यूब वर आहे. खानदेशी. तुम्ही जा आणि बघा. रिंगटोन बिलकुल, वाजताय बिलकुल, दाना बिलकुल. दाना, गाणं पण वाजताय दाना दाना. आता मला एक सांग की आतापर्यंत जे काही तुझे आम्ही चित्रपट पाहिलेत त्यात कधीच तू रोमॅन्टिक भूमिकेत नव्हता हं. आणि त्यात तू डान्सही केलाय, फायटिंग सुद्धा केली. तर तो अनुभव कसा होता? बापरे. आणि त्यात अजून तुला बॉडी म्हणजे बापरे. अरे बापरे. हा, म्हणजे सगळंच. हा, म्हणजे एक मी आता उलटा सुरू करतो. हा. मला पर्सनली असं वाटतं की सगळेच माणसं हिरो असतात. अर्थात म्हणजे तू तुझ्या आयुष्यात हिरोच आहेस ना. आहे. त्यासाठी तुला ऍब्स असायची गरज नाही, तुला बायसेप्स असायची गरज नाही. तू काहीतरी हिरोइझम इज द थिंग. हिरो असं काही नसायला पाहिजे खरं तर, असं मला वाटतं की तो जे कृत्य करतो ते कृत्य हिरोईक असतं ना, म्हणून तो हिरो होतो. मग त्याच्यासाठी त्या कृत्यासाठी शरीराची गरज प्रत्येक वेळी असायला पाहिजे असं मला पर्सनली वाटत नाही. बरोबर. पण आपल्याकडे ते एक साचा आहेच की थोडासा ऍब्सच पाहिजे आणि बॉडी असली तरच हिरो. पण मी म्हणालो तसं की हिरोईक ही कृत्य असतात, ती पदवी फारच बेसिक आहे. त्यामुळे मला काम करताना ते जड नाही जात की माझा हिरो हाच असाच पाहिजे. Stereotype पाहिजे. हा, असं काही मला वाटत नाही. त्यामुळे मला ते जड नाही गेलं. अर्थात लोकांना ते फारसं पटत नाही. आपल्याकडे लोक जरा गरीब मेंटॅलिटीचा आहे, तर त्याला काही करू शकत नाही. आणि अजून काय बरं,
रोमांस, बाप रे बाप. हे म्हणजे होतं काय माहितीये का चेपा, जसं तू आता म्हणलास ना की हिला इकडे बसवायचंय का, अशा पोरी फक्त इंस्टाग्रामवरच बघायला मिळतात रे. स्क्रोल करत करत With filter. लाईक करायचं की नाही याची पण भीती वाटते की आईला आपल्या कोणी बघितलं तर हा, हा. नाही का, अरे तू तिच्या फोटोवर लाईक केलंय का. बरोबर आहे. त्यामुळे अशा पोरी फक्त इंस्टाग्रामवरच बघायला मिळतात रे. अशा पोरी प्रत्यक्षात पाहायला मिळणं, बरं आपल्या नशिबी सारखे नवाज सारखेच असे हा. गरिबीतले रोल येतात रे, गरिबीतले role येतात. की हा. कचरा उचलणारा, भंगार उचलणारा, हा. भिकारी, गांजाडी, नशाडी, येड धावा असलेच रोल. दळभद्री, दळभद्री, हा. हा ज्याला दलिंदर. हा ज्या काही शिव्या असतील ना त्या सगळ्या असले कॅरेक्टर आपल्या हो. नशिबात असतात. आणि कट्टू सिनेमामध्ये असं काहीतरी नाही का. मला सुरुवातीला असं व्हायचं रे वर्कशॉपच्या डेज मध्ये की असं बघायला पण भीती वाटायची की आपण बघत राहिलो तिच्याकडे आणि तिने आपल्याला पकडलं बघताना तर. आणि अशा मुलीसोबत रोमांस करायचा म्हणजे जरा कठीणच होतं. बेसिकली ऑनस्क्रीन मी कधीच रोमांस केलेला नाहीये. ते जरा डेंजर आहे रे चेपा, खूप डेंजर आहे भाई. माझ्या जो लय डेंजर आहे. आमचं एक इंटरनल रिसोर्सने सांगितलं की तुला समजलं की ही लीड करते, तू पैसे नाही मागितले. नाही, नाही, उलट मागणार तो जास्त मागणार. अरे इसके साथ चलो सर पैसे विसे झाले. नाही 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 त्याचे जजमेंट काहीतरी वेगळेच होते माझ्या बाबतीत. त्याला असं वाटलेलं की खूप ऍटिट्यूड आहे, माझ्यातच राहणारी मी आहे. सो खूप वेगळे विचार होते. म्हणजे असं त्याला वाटलं नाही की मी एवढी फ्रेंडली होईल त्याच्यासोबत. आणि त्याची एक सवय, वाईट सवय जी मला अशी वाटते की हसतो तो. म्हणजे काही झालं की तो हसतो. म्हणजे समोरच्याला असं होईल की का हसतो, म्हणजे मी काही चुकीचं बोलले का किंवा मी काही केलं का, म्हणजे असं. आणि लिटरली असं असं करून होते स्कूलमध्ये नाही का, लिटरली असं असतो तो. अरे तो माझा स्थायी स्वभाव आहे, हो. स्थायी भाव आहे तो हो, माझा. पण समोरच्याला ते असं गिल्टी फील होतं किंवा काहीतरी असं होतं, मी काय बोलून गेलो. पण त्याला असं टीज करण्याचा माझा नाही, मोटिव्ह नाही, नसतो बाई कधीच. आणि आम्ही सुद्धा एक प्रोजेक्ट केलाय त्यासोबत. तर मला माहिती हं. ओपन लगेच खरं, होतो खरं. आणि हसताना सुद्धा तो तो एकदम मोकळा आहे रे. मोकळा. त्याला वाटतं की जे आहे ते आहे. तर आम्ही त्याची गॅरंटी आता घेऊ शकतो. पण खूप खोटं बोललाय तुम्हाला स्टार्टिंगला. एज सगळंच काय काम केलं त्याने चेपा. कधीच मला सांगितलं नाही. काय झालं माहितीये का, आमचे दिग्दर्शक चंद्रकांत पवार ज्यांनी आम्हाला खरं तर हा सिनेमा ऑफर केला आणि त्यांच्यामुळे खरं तर आज आम्ही या पॉडकास्टवर आहोत आणि हा सिनेमा करू शकलो. आणि आज आम्ही 10 मेला सगळ्यांसमोर फक्त त्यांच्यामुळे येतोय. आणि आमचे प्रोड्युसर सुनील भालेराव सर, माझा मित्र विशाल पाटील, आमचे लेखक नामदेव मुरकुटे सर, त्यांच्यामुळे आम्ही खरं तर आज इकडे आहोत. प्रश्न गेला माझा पण गेला ऍक्च्युली. काय झालं, वर्कशॉपच्या दिवसांमध्ये ह्या मुली मुंबईवरून येणार होत्या. त्याच्या आधी मी 2 दिवस जाऊन स्क्रिप्ट वाचत होतो. बरं मला असं झालं की या पोरींनो लवकर आणि खरं काम करूया आपण, जरा काहीतरी करूया. बरं ह्या आल्यावर त्यांचा एक झोन होता. बरं आम्हाला दिग्दर्शकांनी सांगितलं की सुयश तुम्ही जा आणि ओळख करून घ्या आपापसात. तर आम्ही 3 चौघ एका खोलीत बसलो होतो आणि ह्या मुली ह्यांना जरा एक झोन होता नाही का, मी काम केलंय. तर मी म्हटलं काय कामं केली, तर त्यांनी कामांची नावं सांगितली. तर मला जनरली स्वतःला असं फार कमी वेळा होतं की मी काहीतरी सांगावं माझ्याबद्दल. मला असं होतं की झालं ते भूतकाळात गेलंय, आज मी काय करतोय हे महत्वाचं आहे आणि उद्या मी काय करणार आहे हे महत्वाचं आहे. मागे मी काय काय केलंय हे ह्याचा फार मॅटर नाही करत. म्हणून मग मला हसू यायचं रे. आणि म्हणून मी शांत होतो की मी फार बोलायचो नाही. बरं ते खोटं बोलण्यावरून हे सुरू झालं होतं की मी खूप खोटं बोलायचो किंवा खोटं हसायचो. तर ते खोटं नाही बोलायचो. मला नाही आवडत काम सांगायला. आपण पण एकत्र काम केलं. मी कधी माझ्या कामांचा फार असं भेटल्या क्षणी तू म्हणालास काय काय काम केलं, तर मी असं लिस्ट नाही वाचून दाखवली कधी. चर्चेत आला विषय तर आपण सांगायचो. आणि दुसरा मुद्दा होता वयाचा. मी खोटं बोललो. तर वय चेपा लक्ष्मी मी 23चा नाही दिसत स्क्रीनवर. 22.5. अरे मग का मी सांगायचं मी 23च आहे भाई. 17. ते तुझं तू बघून घ्याव. मी 23 आहे हे महत्वाचं. तेच ना. माझं कालच वोटिंगचा कार्ड आलं. 18 झालं. परवा माझं 12 झालं रे. बोलवलं नाही. हरकत नाही. तर रोमॅन्स
दोघांसाठी नवीन होता स्क्रीनवर? नाही, माझ्यासाठी नाही. ऍक्च्युली माझं बॅकग्राऊंड डान्सिंगचं असल्यामुळे साल्सा ह्या गोष्टींमध्ये मी खूप लहानपणापासून कॉम्पिटिशन आणि सगळं करत आले. सो पार्टनर सोबत डान्स करणं, ते फील सोबत, सो माझ्यासाठी डिफिकल्ट नव्हतंच ते आधीपासून. आणि जेव्हा मला कळालं की मी अशी एक रोमॅन्टिक मूवी करते, सो मी खूप खुश झाले होते, कारण की मला असं की माझ्या टाईपचं काहीतरी मला करायला मिळतं, आणि ते पण लीड मध्ये. सो मी इमॅजिन पण केलं होतं की अशी गाणी असणार आहे, सो साल्सा पण कुठे ना कुठे असणार. सो मला असं भारी वाटत होतं. आणि जेव्हा मी याला भेटले आणि हा असं होतं की मी हात लावू की नको, मी कुठे टच करू की नको, की राग येईल की काय. सो मला त्यात थोडा वेळ गेला की त्याला सांगण्यामध्ये की मी कम्फर्टेबल आहे, तू पण हो, प्लीज हो, कारण की मला काही प्रॉब्लेम नाही. डान्सिंग मध्ये आम्ही ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप नॉर्मल आहे. सो हळूहळू तो पण कम्फर्टेबल होत गेला माझ्यामध्ये. आणि म्हणजे तू त्याला कम्फर्टेबल करून घेतलं, कारण हो. रोमॅन्स तुझ्यासाठी तू आधी केलेला होता डान्स फॉर्म डान्स किंवा फॉर्म आधी मध्ये. सुद्धा. हो हो. आणि त्यासाठी ते थोडंसं वेगळं होतं, कारण त्याच्या आधीच्या भूमिका थोड्या रॉ होत्या. Correct. आणि होतं ते म्हणजे बॉईज मध्ये पण असतं थोडं इनिशियल लेवल हो, असतं, हेजिटेशन असतं, right, होतं, right. आणि ते असायला पण पाहिजे. समोरची व्यक्ती जोपर्यंत कम्फर्टेबल Correct. हो, पण मला असं वाटायचं की त्याने एफर्ट्स घ्यायला पाहिजे ह्या गोष्टींमध्ये. आणि मी ते एक दिसतं मुलगी आहे बरं ना, का. मी कसं म्हणजे हे करणार. तुम्ही जर खोटा रोमॅन्स करता तर ते दिसतं, खूप दिसतं, अरे खूप ते दिसतं. हेजिटेशन ते दिसतात. म्हणजे आणि मला नेहमीच असं वाटतं की जेव्हा वेन यू आर डुईंग अ रिअलिस्टिक फिल्म और रिअलिस्टिक वर्क, एनिथिंग इट इज, तर ते खरंच वाटलं पाहिजे रे. त्याच्यात जर खोट वाटली ना, तर आपणच कितीतरी कामं पाहताना लोकांची आपण म्हणतो किती खोटं करतोय, तर मला ते आवडत नाही रे. मला असं वाटतं की हे पात्र असं दिसलंच पाहिजे, ह्या पात्राने तसंच बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. तर ते करणं खूप कठीण आहे रे. 2 बुक्क्या मारणं लय सोपं आहे. जवळ जाणं आणि ते तितक्या कन्व्हिक्शननी करणं खूप अवघड आहे रे, खूप अवघड आहे. Yes, yes. म्हणजे देर आर 2 थिंग्स, रिअलिस्टिक आणि बिलिव्हेबल. शाहरुख खान असं करतो आणि त्याचा शर्ट जळू लागतो, हे खरं नाहीये ना. नाही. खऱ्या आयुष्यात त्यांनी केलं तर बोंबलेल रे, म्हणजे चटके बसायला लागून अशक्य आहे ना ते खऱ्या आयुष्यात, की शर्ट जळतोय तुमचा आणि तरीही तुम्ही स्टाईल मध्ये आहात. हे खरं नाहीये, नाही. हे रिअलिस्टिक नाही. पण ही मेक्स इट बिलिव्हेबल. शाहरुख खान कन्व्हिक्शन. तो कन्व्हिक्शन, तो बिलीव्ह, तो तुम्हाला बिलीव्ह करायला लागतो, करायला लावतो की भाई मी असं केल्यावर माझ्याकडे लाखो लोक, करोडो लोक असं बघतील मोहक, आणि तो ते करतो. रिअलिस्टिक याच्यामध्ये तुला रिअलिस्टिकच करावं लागतं, तुला पर्यायच नाही नसतो. नाही नाही, खरंय. यू कॅन्ट फेक इट, Yes, yes. तुला ते खरंच करावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये एक जरी बारीक मूव खोटी आली, एक जरी छोटीस काहीतरी डायलॉग खोटा आला, स्लँग चुकला, बरोबर. खूप अवघड आहे रिअलिस्टिक. आणि त्यात रोमांस Yes. म्हणजे तर परमोच्च बिंदू, अशक्यच ना रे. बरोबर. म्हणजे आपण खऱ्या आयुष्यात पण पब्लिक प्लेस मध्ये गेल्यावर हात टाकायला आपण घाबरतो रे. हो. स्क्रीनवर खूप कठीण आहे. कठीण आहे. आणि आपल्याकडे हा पॉइंट एक फार महत्वाचा आहे लक्ष्मी चेपा, की मराठीमध्ये अजून मला माहित नाही इंटिमसी डिरेक्टर किती आहेत. इंटिमसी डिरेक्टर ही कन्सेप्टच आपल्याकडे खरं तर माहित नाही. नाही. आपला डिरेक्टरच सगळं होतं. असं नाही होत भाई. जसं ऍक्शन डिरेक्टर असतो तसं इंटिमेसी फाईट सिक्वेन्सला तुम्ही ऍक्शन डिरेक्टर आणता, हो. तसाच इंटिमसी ही सुंदर, मोहक, आणि ही कशी दिसेल आणि शॅबी कशी दिसणार नाही, ती छान कशी वाटेल, ऍक्टर्सला कम्फर्ट लेवलला आपण कसं आणू, त्यांना छान कसं वाटेल करताना, त्यांना कसं एकमेकांपासून घाण नाही वाटणार, यासाठी इंटिमसी डिरेक्टर असतो. ही कन्सेप्टच नाही आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीत, किंवा असेल तर ती खूप रुजली नाहीये अजून. नाही, नाही. तर आणि ते खरं तर असायला पाहिजे. खरंय, म्हणजे हे खरंच मला खरंच आवडला हा पॉईंट. कारण जसं रोमॅन्स मध्ये एक बारीक लाईन आहे, हो हो. ती रोमॅन्स, सुंदर रोमॅन्स आणि एकदम आपण काय म्हणतो त्याला वल्गर Thin line. थिन लाईन आहे. तर एका साईडला खरंच तो ऑथेंटिक वाटतो आणि एका साईडला वाटतं की करेक्ट ते व्हल्गर दिसतं. correct. तर त्यासाठी ते मीटर मेजर करण्यासाठी कोणतरी पाहिजे. करेक्ट. तू खरंच म्हणजे खरंच महत्वाचा मुद्दा मांडला. आय गेस लीड म्हणून तुमच्या दोघांची पहिली फिल्म. हा, म्हणजे माझी रिलीज होणारी पहिली. आता गिरकी टिफला होता, इफ्फीला होता, त्याच्यात मी लीड होतो. पावटालॉजी मध्ये केलंय. सिरीज सेक्स अँड थिएटर मध्ये होतो लीड. त्यामुळे सिनेमा रिलीज होणारा माझा पहिलाच आहे लीड असा. बरोबर.
तर तो एक अनुभव दोघांचा कसा होता आणि ऍज अ लीड म्हणून काम करताना काय भारी वाटतं आणि काय चॅलेंजेस आपल्यावर असतात? ऍज अ लीड असं माझी पण रिलीज होणारी फर्स्टच मूवी आहे. मी एक हिंदी गेली अंजली म्हणून, त्याचा टीजर आहे युट्यूबवर, सो ते केलेलं आहे, पण रिलीज होणारी ही फर्स्टच. आणि ऍज अ लीड एक्सपिरियन्स प्रेशर होतं ऍक्च्युली, खरंच प्रेशर असतं. डिरेक्टर सर यांच्याकडून सगळ्यांकडून प्रेशर असतं, कारण की तुम्ही मेन असता, तुम्ही दिसणार तिथे, सो तुमच्यावर बऱ्यापैकी खूप प्रेशर फील होतं. पण टीम आहे ना आमची खूप चांगली होती ऍक्च्युली, खूप सपोर्ट केला. सर झालेत, आमचे वर्कशॉप्स घेतल्या गेले नामदेव सरांनी, सो तिथे सरांनी सगळं आमच्याकडून करून घेतलंय. म्हणजे आमची फ्रेंडशिप पण त्यांनीच हे केली की कसं डेव्हलप, तिघां चौघांमध्ये वर्कशॉप केले, सोबत उठायचं बसायचं, म्हणजे आम्हाला एकमेकांबद्दल सगळं माहित झालं होतं. सो करताना म्हणजे खूप इझी झालं त्या गोष्टी. सो असं डिफिकल्ट स्टार्टिंगला होतं प्रेशर की माझ्याकडून होणार आहे की नाही, आणि खूप मोठे मोठे ऍक्टर्स आहे ऍक्च्युअली याच्यामध्ये, सो त्यांच्यासोबत करताना फंबल नाही झाला पाहिजे किंवा काही पण म्हणजे चूक नाही झाली पाहिजे, कारण की जर इन केस जर ते ओरडले किंवा ते इरिटेट झाले तर मग काय होणार. बरोबर आहे. पण होपफुली सगळेच ऍक्टर्स माझ्यासोबत खूपच चांगले होते. म्हणजे मला त्यांनी असं फीलच नाही होऊन दिलं की मी नवीन आहे किंवा फर्स्ट टाइम काही करतेय मोठ्या लेवलवर. सो त्यांनी मला खूप सपोर्ट केला. शशांक शेंडे सर, विठ्ठल सर, मेघाताई, सगळेच, विजय निकम सर, त्यांना तर मी ॲज अ नेगेटिव्ह रोल मध्येच आतापर्यंत बघितलं आणि त्यांची इमेज माझ्या डोक्यात तशीच आहे, कारण की लहानपणापासून मी तेच बघत आलेले त्यांचं. पण त्यांच्यासोबत सीन करताना सर स्टार्टिंगला मी घाबरले, मी याला घेऊन जात होते की थोडं काहीतरी बोलूया पहिले सरांसोबत आणि नंतर मी सीन करते, कारण की एकदम सीन नाही करू शकणार मी त्यांच्यासोबत. सो यांनी थोडी हेल्प केली, बिकॉज याची ओळख होतीच त्यांच्यासोबत. सो तिथे थोडंफार आमची फ्रेंडशिप अशी काइंड ऑफ झाली. आणि त्यानंतर सीन करताना सरांनी मला खूप समजून घेतलं, खूप जास्त. म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी एवढ्या मोठ्या ऍक्टर सोबत सीन करते. लिटरली एका मुलीसारखंच त्यांनी मला तिथे फील करवलं. सो माझ्यासाठी एक्सपिरियन्स खूप वाव होता. आणि खरंच आहे की जे मोठे आर्टिस्ट असतात किंवा ऍक्टर असतात अनुभवी, त्यांचं कामच ते असतं किंवा त्यांचं काम ते म्हणजे समोरच्या व्यक्तीला कम्फर्ट करून कम्फर्टेबल करून घेणं नवीन आर्टिस्टला, आणि कारण तरच ते चांगलं डिलिव्हर करतात. तर यातच त्यांचा मोठेपणा असतो, असं म्हणतात. आणि तुम्ही दोघांनी थिएटर केले, तर त्याचा उपयोग तुम्हाला काय झाला फिल्म करताना? मी ऍक्च्युली हिंदी केलंय, शोज पण केले आहेत हिंदी थिएटर्सचे. उपयोग बऱ्यापैकी झाला आहे, कारण की तेवढं वोकल होतो आपण, इझी होतं करताना. सो असं अडचण येत नाही काही गोष्टी. आपल्याला स्टेजची सवय असते, लोकांची सवय असते, सो ते लाज वाटत नाही. किंवा असं आउटडोर जेव्हा शूट्स असतात, लोक आजूबाजूला असतात, तेव्हा असं काही ऑकवर्ड फील होत नाही, बिकॉज शोज करतोच ना आपण, सो असतात तिथे लोक, सो ती एक सवय होऊन जाते. तुला? मी थोडा आधीच्या मुद्द्यावर पण बोलतो की मोठ्या ऍक्टर्स बरोबर ही म्हणाली तसं ना, खरं तर खूप प्रेशर असतं. मी पुष्पक विमान करत होतो. पुष्पक विमान करताना मोजो होते रे, मोहन जोशी सर होते, सुबोध दादा होता, आणि हे म्हणजे मातब्बर माणसं आहेत रे, आणि त्यांच्या समोर आपण काम करणं म्हणजे आपण कोणीच नसतो. आणि सुबोध दादा काय किंवा मोजो सर काय हे विचारायचे रे सीन झाल्यावर, म्हणजे एक्स्ट्राचा जर रिटेक लागत असेल टेक्निकली तर ते विचारायचे की का रिटेक होतोय, कारण त्यांनी तो बँग डिलिव्हर केलेला असतो. आणि ह्या सगळ्यामध्ये ना खरंच खूप प्रेशर आलेलं असतं की माझ्याकडून काही चूक नाही झाली पाहिजे, माझ्याकडून काही रिटेक नाही झाला पाहिजे, कारण सगळं प्रेशर आपल्यावर यायला लागतं रे. मग एक झाला, दोन झाला, बरं एक रिटेक झाला ना की न येण्याचं प्रेशर नाही येत, मग रिटेकचं प्रेशर येतं की मग त्याचं रिटेक वाढतच जायला लागतं की फक्त मला जमत नाही, आणि मग तुला अजूनच जमत नाही, मग तू अजून संपून जातोस आणि मग तू काहीच परफॉर्म नाही करू शकत. हे प्रेशर खूप वेळासारखं असतं. पण मला थँकफुली पुष्पक विमानला पण माझ्याकडून रिटेक्स झाले नाहीत. आणि या सिनेमातही शशांक शेंडेंनी माझ्या वडिलांचा रोल केलाय. तर आपणही नवाज करताना पण कॅरेक्टर बिल्डिंगचा मला असं वाटतं, तू थिएटर मधला तू हे केलंस, मेन्शन केलंस की थिएटरचा वापर कसा होतो. तर एखादं कॅरेक्टर बिल्ड करणं जे थिएटरमध्ये आपण शिकतो ना, की ह्याचं नाव काय असेल, गाव काय असेल, ह्याचे वडील काय करत असतील,
ह्याचे आजोबा काय करत असतील, ह्याला दिवस आवडतो का रात्र आवडते, ह्याचे छंद काय आहेत, ह्याला व्यसन काय आहेत, हा बघतो कसा, हा बोलतो कसा, हा चालतो कसा, हे तुम्ही नाटक केल्यावर तुम्हाला खूप जवळून कळतं. आणि मग अर्थात याचा फायदा सिनेमाला होतो की मग सेम वे तिकडे तुम्ही गोष्टी अप्लाय करता कॅरेक्टर उभं करताना, तर मग खूपच फायदा होतो. तर ह्या सिनेमाबद्दल अप्सरामध्ये प्री वर्क मध्येच मी दिग्दर्शकांना सांगितलं की मी वडिलांना पप्पा नाही म्हणणार, म्हणजे हे पात्र माझ्या अभ्यासानुसार त्याला पप्पा नाही म्हणू शकत, त्याला नाना म्हणेल आणि ओ नाना पण नाही म्हणणार, ए नाना म्हणेल. त्यामुळे शेंडेंना मी कधीच सेटवर असताना किंवा वाईल वर्किंग मी कधीच ओ किंवा असं नाही म्हणत, ए नाना हेच म्हणायचं. त्यामुळे शेंडेंबरोबर इतकं कमाल बॉन्डिंग झालं होतं की ए नाना ए नाना, अरे तुला कळत नाही का, जो फील आपल्याला मित्राला बोलताना येतो ना, तो बाबांना बोलताना नाही येत बघ, की ओ पप्पा मला 2 रुपये द्या ना, ह्या वाक्यामध्ये आणि ए नाना 2 रुपये दे ना, हक्क अरे कुठल्या कुठे जातं ना. तर ह्याचा फार उपयोग होतो असं मला वाटतं थिएटरचा, आणि तो खूपच झाला या सगळ्या दरम्यान. दुसरी गोष्ट तू म्हणालास की लीड म्हणून काय, तर मला असं वाटतं की खूप एक्सपेक्टेशन्स असतात भाई, खूप एक्सपेक्टेशन्स असतात लीड म्हणून तुम्ही काम करताना. इथून आधी मी छोटे छोटे बऱ्याच सिनेमांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या, अगदीच टर्शरी नाही पण जरा सेकंडरी रोल केले, पण लीड करताना खूप एक्सपेक्टेशन असतात भाई. तेरे को सब आना पडता, तुला सगळंच यायला पाहिजे, सगळं. तुला गाडी नाही चालवता येत, अरे त्याच्या आयला. तुला पावता नाही येत, अरे त्याच्या आयला, तुझ्या आयला. अरे तू ऍक्टर आहे ना, मग ऍक्टिंग येते मला थोडीफार. नाही तुला सगळं आलं पाहिजे. तुला डान्स नाही येत का, तुला बॉडी बिल्डिंग नाही येत का, तुला पळता नाही येत का, तुला फाईट नाही करता येत का. हे लीड करताना जास्त जाणवलं मला. इथून आधी सेकंडरी रोल करताना किंवा असं म्हणूया आपण कमर्शियल लीड सिनेमा करताना, आता गिरकी मी लीड केला तिथे असं काही नव्हतं खरं तर, की तुला ह्या नाही येत का, ते नाही येत का. तिथे सामान्य पोरगा होता, त्याचा प्रवास होता, त्याच्यात काही असं सिनेमॅटिक आणि मासला आवडणारं ड्रामॅटिक असं काही नव्हतं. पण वेन यू आर डुईंग अ ड्रामॅटिक फिल्म किंवा एक सिनेमॅटिक फिल्म, एक कमर्शियल सिनेमा, तेव्हा तुम्हाला या गोष्टी यायला पाहिजेत. आणि मग तेव्हा खूप एक्सपेक्टेशन्स असतात, जसं की रोमांस यायलाच पाहिजे, मग त्याच्यात कसली लाज आली. कारण सी 10वीला तुला 90% मिळायला पाहिजे, हे सांगणं खूप सोपं आहे रे. त्या पोराला माहिती असतं की काय काय जद्दोजहद करावी लागते. आणि जेव्हा की त्या पोराने 8वी 9वी पर्यंत 90% मिळवलेले असतात, तेव्हा 10वीला पण मिळणारच की. पण त्याचं प्रेशर त्या पोरालाच माहिती असतं भाई. नदीवरून शांत दिसते, फार खळखळ आवाज करत नाही, पण तिची खोली फक्त नदीलाच माहिती असते. एखादं मेल्यावरच कळतं की किती खोली आहे. म्हणजे एरवी जसं तू म्हटलं की एरवी लोकांना वाटतं की अरे हे लीड आहे, मजा आहे त्यांची, लीड आहे. काही आणि मजा. जेव्हा आपण लीड करत नसतो तेव्हा आपलं चला हिला लीड घेतलं बाय काय, म्हणजे लोकांच्या डोळ्यात खूप तुबर लीड कोणी असो, स्पोर्ट पाहिजे असलं ना, हा lead आहे, काय पाहिलं एवढं, त्यापेक्षा मी भारी आहे. पण आता तुम्ही कमर्शियली लीड हा सिनेमा केल्यानंतर तुमच्या मनात सुद्धा लीड करणाऱ्यांबद्दल रिस्पेक्ट वाढली असेल. अरे अतिप्रचंड, की द वे प्रेशर दे आर हँडलिंग प्रेशर्स, की फक्त हे दिसायला तसं दिसतं, अतिप्रचंड. तर ते वाटतं आपल्याला की अरे खूप प्रेशर, खूप आणि खूप रिस्पेक्ट, खूप रिस्पेक्ट भाई, खूप रिस्पेक्ट. जे तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला भेटल्यावर दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होती, स्वभावाला घेऊन किंवा ऍटिट्यूडला घेऊन वगैरे. तर आता वर्कशॉप केल्यानंतर बराच वेळ तुम्ही सोबत घालवला आहे, तर आता काय वाटतं, अरे आपण उगाच त्याला जज केलं, असं काही आहे का आता? मी खरं सांगते सेमच आहे हो. चायला. नाही खरंच आहे, हे खरंच आहे. मी जज करते, पण ह्या मूवीच्या वेळी मी खरंच जज नाही केलं. मी विचारलं सुद्धा नाही सरांना की ऍक्टर कोण आहे, म्हणजे मुंबईतलाच आहे की कोणत्या साईडचा, काहीच मी विचारलं नव्हतं. कारण की मी स्क्रिप्ट वाचली आणि मी असं होतं की तेच इमॅजिन करून गेले होते की तो सिद्धूच असावा. कारण की मला असं होतं की मी जर जज केलं ना, मग मी एक्सेप्ट नाही करणार याला सिद्धू म्हणून. सो मला त्याला जज करायचंच नव्हतं. सो मला असं होतं की मला तिकडे गेल्यावरच मला बघायचं की कोण मुलगा आहे किंवा काय. सो माझाच असं होतं. आणि त्याच्यानंतर जमत नव्हतं आमचं थोडं, पुणे मुंबई असं वाद होतात आमच्यामध्ये. बापरे, अरे ही पक्की रे. नाही नाही नाही
हे बाबा कारण की हा तसं करतो मला. आम्ही तर आउटसायडर, आम्ही ना खानदेशी, आमचा पक्ष नाही, हा करतो तसा, ना? खरंच करतो. त्यामुळे मग मला पण मग मुंबईच्या काही चांगल्या गोष्टी मला पण सांगाव्या मी लागतात. काहीच करत नाही. आता चेपा शूटला मी डबा घेऊन जायचो, वर्कशॉपला मी माझा घरचा डबा घेऊन जायचो. हा लगेच पुणेरी डबा. नाही, मी असं बोललेच नाही. मी असं बोललेच नाही. हा म्हणजे स्लँगला घेऊन बोलायचा, नाही हे नाही ह्यांचं ते मुंबईचा नाही. कसा स्लँग आहे रे, ठीक आहे. तसा नाही, कसा आहे मग तिकडा आहे मी, असं तो बोलायचं. तसा मग मी आहे. बोलणार ना की हा. मग तुमची पण भाषा अशी. Yes. आमचं काही वाईट नाही, आम्हाला आमचा स्लँग खूप आवडतो. हो ना. सो अशा गोष्टी आमच्यामध्ये होत होत्या. पण चल. फायनली आमची फ्रेंडशिप झाली आणि त्यांनी एफर्ट्स घेतले, मी पण एफर्ट्स घेतले आणि आता खूप चांगले मित्र आहोत. ओके, आता भाषेला घेऊन जर काही होत असेल तर मग हा. थोडस ऍज अ पॉडकास्ट हा. जो खानदेशी बिलॉंग जय करतो, खानदेश. येस, मला पण शिकायला काहीतरी अरे घे तू. मला बोलायचं हो. actually. हा? मला डायलॉग्स बोलायचे. हा. हा, आता तिला एक famous. डायलॉग तू शिकव. तू आधी तू खानदेशातून काहीतरी बोलून दाखव. म्हणजे जसं खानदेशातले काही गाणे सुद्धा तुझ्या सिनेमात आहेत, अरे 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 आमच्या आपल्या युट्यूब वर रिलीज झाले. है ना? रिंगटोन वाजते दाना दाना अरे वा, आणि सचिन कुमावत आहे बेस्ट. That sadly मी खानदेश नाहीये, किंग भाई. पण ठीक आहे. अरे वा वा वा. खानदेश किंग आमच्या सिनेमात आहे अप्सरामध्ये. त्याचं गाणं युट्यूब वर आहे, जरूर बघा, केस- जरूर मी बघा. असं ऐकलं केसावर फुगे सुद्धा आहे. केसावर फुगे, अरे वा. टमटम आहे, खूप कॅची अं, सॉंग. सगळे लगीन आहे. म्हणजे खानदेशातले सगळे सुपरहिट सुपरहिट गाण्यांचं गाणे मॅशअप export. करून आम्ही वापरलंय. खानदेशातील सगळे सुपरहिट गाणे आणि खानदेशातील सगळ्यात सुपरहिट पॉडकास्ट असं मिळून प्रमोशन सुरू आहे. तर हा, बोला खानदेशात बोला, लोकांना आव्हान करा. ए चहा घे ना. अरे जबरदस्त. ए हा, आता तू काय बोलणार आहेस? मला सांगा, मला काहीच येणार नाही. तू तिला शिकव ना हा. काही, शिव्या शिकव दोन. नाही. वंजून नाही. मी गुगल करते. लोक म्हणते बहीणगिरी खतरनाक आहे हो, डायरेक्ट ऑन कॅमेरा काय आली राणी भाषा. असं मिळते. माझ्या घरचे तर ऐकून तू shock होतील. तू एक काम कर, लोकांना आव्हान कर की आमचा सिनेमा येतोय ओके ओके फाईन. 10 मेला येईल. 10 मेला येतोय. ओके ओके. तर माझ्या नंतर तू रिपीट करणार आहे का? हो, मी रिपीट करणार. 10 मेले 10 मेले तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये अप्सरा पिक्चर पाहायला या. पिक्चर पाहायला या. हा, येतील बस आता लोकं. एवढंच. हो बिलकुल येतील, definitely. नाईस. जय खानदेश. जय खानदेश. खानदेश. Yes. आता नेक्स्ट क्वेश्चन मी वाचून होतो आधी. नाही नाही, ते भाषेवर आपल्याला बोलायचं हा, होतं ना. हा, भाषेवर. आता भाषेवर मला एक म्हणायचं आहे की जरी खानदेश आहेत, तुम्ही जरी पुण्या मुंबईतले दोघं मेट्रो सिटीमध्ये जरी असले तरी भाषेमध्ये तफावत आहे आणि लोक जज करतात. हम्म. तर आम्ही तरी खानदेशातून बिलॉंग करतो, तर आम्हाला खरंच भाषेवरून जज केलं गेलंय. हम्म. कधी विचारलं नाही की तुमचा एक्सपिरियन्स काय, तुम्हाला येतं काय, की तू लिहितो काय, जे काय असेल ते. भाषा खराब आहे, शुद्ध नाही, तर यू आर नथिंग लाईक दॅट. बरोबर. आणि खरंच झालंय आमचं. हो. हम्म. तर आता कोणतीही भाषा आपण शुद्ध मानतो किंवा ती नसते, तर खरंच जे शुद्ध भाषा असणार आहे, असं आपण म्हणतो की पुणेरी भाषा ही शुद्ध आहे. पुस्तकी. मग शुद्ध भाषेतले चित्रपट का चालत नाही? हो. ती तर Right. परफेक्ट लँग्वेज आहे ना तुमच्यासाठी. किंवा मग शुद्ध भाषेतले सिरियल सुद्धा चालत नाही. हम्म. जर आता रेशो पाहिला तर सिरियल कोणते चालत आहेत? गावाकडे. गावाकडची. वऱ्हाडी, सातारा, कोकणी, सांगली. सातारा, सांगली. कोल्हापूर. ओके, गाणे कोणते चालू आहेत? खरं. खानदेशी खानदेशी. किंवा बाकीचे सगळे. ओके, सिनेमे कोणते सुरू आहेत? आता फॅन्ड्री पासून तर तुम्ही हो. सैराट पासून तर बरेच सिनेमे जे आलेत आता, किंवा अप्सरामध्ये पण बरेच लँग्वेज शुद्ध हो नाही. हो, शुद्ध नाही. हा, तर ते सुरू आहेत. मग शुद्ध भाषा असून सुद्धा जर तुम्ही सक्सेस नाही, काय करायचं ते शुद्ध करून? नाही नाही, मला तर हे थोतांड वाटतं खूप की शुद्ध भाषा मिरवणं. मला असं वाटतं की भाषा मीडियम आहे रे चेपा. हम्म. की तुला एक गाव ते 2 गाव जायचंय आणि त्या 2 गावांच्या मधला पूल इज भाषा. बरोबर. तुला काहीतरी कम्युनिकेट करायचंय. मी तुला फक्त इतकं सांगितलं तर तुला कळतंय ना चहा घे. संपला विषय. तर मग मी तुला असं सांगितलं चहा घे ना भाऊ, हा. हे सांगितलं काय, आणि चहा द्या ना 2, हे सांगितलं काय. मीडियम आहे भाषा. आपल्या लोकांनी त्याला इतकं हाईप क्रिएट केलंय आणि इतकं खालच्या दर्जाला नेऊन ठेवलंय भाषेला खरं तर, हम्म. की हा असा बोलतो म्हणजे हा गावठीच आहे. कितीतरी मेकर्स आहेत आपल्याकडे जे मातीतून आलेत आणि जे माती दाखवतात त्यांची सिनेमामध्ये, आणि ज्यांनी कोट्यावधी कमावलेत. खरंय. नागराज मंजुळे कुठून आले आणि ते त्यांच्याच मातीतलेच सिनेमे करतात भाई, हम्म. आणि ते हिट आहेत. खरंय खरंय.
इव्हन तर तुम्ही ऍक्सेप्ट केली पाहिजे नवीन भाषा Absolutely. आणि नवीन शब्दसंच शिकला पाहिजे. अरे, किती गोड वाटते, अला याला हे म्हणतात का, हम्म. तुमच्या डिक्शनरीत ऍटलीस्ट एक शब्द हो वाढतो वाढतोय, Most- लहेजा right. इन्क्रीज होतोय. आणि ऍज अ आर्टिस्ट म्हणून किंवा ऍक्टर म्हणून तुम्ही प्रगल्भ खूपच होता गरजेचं आहे भाई. आणि तुम्ही ते कुठेही वापरू शकता, लिरिक्स मध्ये, गाण्यामध्ये, डायलॉग मध्ये. कारण एका सिनेमात हजारो शेकडो कॅरेक्टर हो असतात. हो तर सगळे थोडी बापरे, हो. पुण्यातली कहाणी तर सगळे हो. पुणेरी थोडी असणार आहे ना. आता आता तुला नाही ह्याचं एक उदाहरण सांगतो. खूप मोठमोठे कलाकार आहेत आपल्याकडे, मी फक्त नाव घेत नाही. अं, अं, विदर्भातला सिनेमा आहे, हम्म. एक प्रचलित सिनेमा आहे, इतक्यातच रिलीज झाला होता. विदर्भातला सिनेमा आहे, ऍक्टर्स पुण्यातले आहेत, वा. बोलतात पुणेरी, हम्म. आणि सिनेमाची गोष्ट घडते विदर्भात. कसं 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 चालेल सांग? मग तिकडे ऍक्टरनी कष्ट घेतले पाहिजेत ना रे. हो. आणि त्याच्यासाठी तुम्ही भाषेचा रिस्पेक्ट केला पाहिजे प्रत्येक. Yes. मग मला जर उद्या खानदेशी भाषेतला एखादा सिनेमा विचारला तर मला माहिती पाहिजे ना काय खानदेशी भाषा कशी आहे, मला ती बोलता आली पाहिजे. मी जर तिथे तिटकारा केला भाषेचा तर काय उपयोगच नाही. नाही. मी ऍक्टर म्हणून मी फेल आहे मग. हो. आणि लोकल जी ऑडियन्स असते ती अरे फेक आहे, हो एका सेकंदात. एका See, बारीक बारीक मूव्हला सापडतो. तुम्ही त्यांना त्यांच्यातले वाटले पाहिजे. आता जसं आता एक मागे सुपे करून गेले, हो ते म्हटले की त्यांनी आता नुकतीच एक वेब सिरीज पाहिली, बी रोजगार, हा हा त्यात सईता हो, हो. म्हणतात. त्यांनी विदर्भाची लँग्वेज हो अडॉप्ट केली आहे ना. कमाल पकडले तुम्ही. एका सेकंदासाठी वाटत नाही की यार ही मुलगी सांगलीची Correct, किंवा, correct. आता कमर्शियल सिनेमे करते, हो, हो. हिंदी सिनेमे करते. पण ज्या लेवलला त्यांनी ते अडॉप्ट केली ना, तर कलाकारांनी हा टाइम द्यायला पाहिजे द्यायलाच पाहिजे, भाषेसाठी. द्यायलाच पाहिजे. अदरवाईज ते कॅरेक्टर मग नाही येऊ शकत आपण. तुम्हा दोघांना ही जी फिल्म आहे अप्सरा ती कशी मिळाली आणि दोघांच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल? खूप इंटरेस्टिंग ऍक्च्युली. मी ज्या शूट करून आले मॉडेलिंगचं, घरी होते, एक मेसेज आला मला की प्रोफाईल सेंड कर. प्रोफाईल सेंड केली, जसं नेहमी रेग्युलर करतो, असं काही हे नव्हतं की काय आहे काय, हे काहीच सांगत नाही कोणी आधी स्टार्टिंगला. आणि लगेच फोन आला मला सरांचा, डिरेक्टर सरांचा, चंद्रकांत पवार. तर फोन केला की तू भेटायला येऊ शकते का. आणि नेमकं त्या दिवशी मी आजारी होते, ताप होता मला. आणि असं नाही, पश्चाताप होता का मनस्ताप होता? खरंच ताप होता मला. आणि मला खरंच असं आलं की नको जायला, कारण की वसईला जायचं आणि मी मुंबई सेंट्रलला राहते, तिथून वसईला जायचं म्हणजे मुंबईच्या बाहेर जाण्यासारखंच माझ्यासाठी लिटरली. आणि एवढं ट्रॅव्हल मी केलंच नाही ना कधी. पण मला वाटलं की एक चान्स घेऊया, म्हणून मी तो चान्स घेतला आणि गेले वसईला. उतरले, डिरेक्टर सर होते, रायटर सर होते आमचे, आणि कास्टिंग डिरेक्टर होते. भेटले, थोड्या गोष्टी चर्चा झाल्या. त्यांनी मला सांगितलं की गेल्या 1-2 महिन्यांपासून ते अप्सराला शोधतायत. त्यांनी मला मुली पण दाखवल्या की ह्या मुली आम्ही शॉर्टलिस्ट केल्यात आणि आज तुला भेटतोय आम्ही. सो मला असं की ठीक आहे, आता एवढ्या मुली आहे लाईन मध्ये, सो आपला काही नंबर येणार नाही, कारण की ह्यांचं ऑलरेडी यांच्यासोबत खूप सारे मीटिंग झाल्यात आणि माझ्यासोबत एकच मीटिंग झाली. सो मी कायच करणार एका मीटिंग मध्ये इम्प्रेस त्यांना. म्हणतं ओके फाईन, थोडंफार बोलणं आलं आणि मी गेले घरी. रात्री मला कॉल येतो की उद्या ठाण्याला भेट, आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करतोय. मला असं आलं की यांनी चुकून कॉल केलाय का मला. नाही, मला खरंच असं आलं की म्हणजे यांना कारण की अजून एक मयुरी त्यांनी मला दाखवली होती. सो मला वाटलं सर मी मयुरी आव्हाड आहे. मी समोरून सांगितलं त्यांना की मी आव्हाड आहे म्हणून, की तुम्ही चुकून तर मला तो कॉल नाही केला ना. त्यानंतर सर नाही आर्टिस्ट कार्ड आहे का तुझ्याकडे, म्हटलं नाही. सो असं झालं की येस, की म्हणजे मला असं खरं वाटत नव्हतं की मी असं काय केलं मीटिंग मध्ये. मी एकदम नॉर्मल, की म्हणजे मला असं अपेक्षा नव्हती की हा मूवी मिळेल किंवा काय, असं काय इम्प्रेशन काहीच दिलं नव्हतं मी. पण सरांनीच मला वर्कशॉप मध्ये आणि यांना सगळ्यांना सांगितलं की त्यांनी माझी एक झलक अशी त्यांनी सांगितली की मी ऑटोतून उतरले आणि क्राऊड होता येथील साईडला, आणि ते सर रस्त्याच्या ह्या बाजूला होते, तिन्ही सर. तर त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला ओळखलं नाही, पण त्यांना काहीतरी वेगळं दिसतं लांबून, की म्हणजे काहीतरी एक ते म्हणाले ड्रेसिंग होते, सेन्स. आणि ते एकदा म्हणाले होते की ही उतरताना त्यांना स्लोमो मध्येच दिसली, स्लोमो मध्ये दिसले असं हाय की स्पीडलाच येताना दिसली. अरे, त्यामुळे त्यांनी त्यांनी ते इमॅजिन केलं ऍक्च्युअली. आणि ते सांगत होते की असं त्यांना, आणि त्यांनी तिघांमध्ये असं आलं की हीच ती मुलगी जी आपल्याला भेटायला आली. अच्छा. तर तिघांमध्ये बेट लागली होती की हीच असणारे मयुरी, हीच असणारे मयुरी. आणि आत गेलो आणि येऊन विचारलं की तूच मयुरी ना, म्हटलं हो. आणि मग सगळे खुश झाले, अरे मी बोललो होतो ना ही तीच आहे म्हणून, सापडली म्हणून.
असं आलं आणि मग सेकंड डे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि माझे कझन्स होते माझ्यासोबत. ते बाहेर उभे होते. कॉन्ट्रॅक्ट साईन झाला आणि मी बाहेर आले. मी त्यांना just असं दाखवलं माझ्या कझन्सला की फर्स्ट चेक ऍज अ लीड. म्हणजे पैसे मिळण्याची खुशी नव्हती, पण ते ऍज अ लीड आणि ते काम मिळण्याची जास्त तो आनंद जास्त होता मला. आणि माझे कझन नाचायला लागले तिथे बाहेरच आणि त्यांना बघून मीही नाचायला लागले. आणि सरांनी आय थिंक ते तिथून बघितलं आणि सरांनी एक डायलॉग टाकला की लक्ष्मी नाचत गेली म्हणे आपल्या दारातून. सो मला ते असं माझं मन भरून आलं की खूप छान. म्हणजे असं पहिल्यांदा कोणीतरी असं बोललं माझ्यासाठी की लक्ष्मी नाचत गेली. म्हणजे त्यांनी मला एक त्यांचं फॅमिली मेंबर बनवूनच टाकलं होतं. सो माझा एक्सपिरियन्स स्टार्टिंगचा खूपच भारी होता. ड्रीमी होतं ना, असं ड्रीमी तेच होतं खरं माझ्यासाठी. मला खरंच रोमॅन्टिक मूवी करायचाच होता. सो हे स्टार्टिंगला हे जे सगळं झालं, सो माझ्यासाठी खूप ड्रीमी होतं की खरंच होतंय का माझ्यासोबत. आणि मला असं होत होतं की कोणाला सांगू मी, आणि सांगितलं समोरच्याला पण खरं वाटणार आहे की नाही तेवढंच. पण असं होतं की करायचंय आता हा. आणि मला पाहिजे तशी स्टोरी होती की त्यात नाचायला मिळणार आहे, रोमॅन्स करायला मिळणार आहे, ऍक्शन आहे, सगळंच. म्हणजे एका मूवी मध्ये जे स्टार्टिंगला जे पाहिजे असतं ना, एंटरटेनमेंट फुल ऑन, ते होतं. सो मी खूप एक्सायटेड होते करताना. मी आधी एक सिनेमा केला होता. तो काही रिलीज झाला नाही आणि तो काही फार छानही नव्हता, त्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. पण त्या सिनेमाला एक असोसिएट होता विशाल नावाचा, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड. तर एक दिवशी रॅन्डमली विशालचा फोन आला मला की सूर्य काय करतोय भाई. मी म्हटलं काही नाही भाई, चिल आहे, पुण्यातच आहे. तो म्हटला तुला ना बहुधा एका सिनेमाच्या इकडे मी तुझं नाव सुचवलंय. त्या दिग्दर्शकांनी आधी तुझी कामं पण पाहिली आहेत, तर मी नाव तुझं सुचवलंय बाबा, तर त्यांच्याकडून तुला फोन येण्याची शक्यता आहे. तर म्हटलं अरे ग्रेट, म्हटलं मला आवडेल. आणि मी त्याच्या आधीच्या 1-1.5 वर्षांमध्ये खूप 4-5 सिनेमांना मी नाही म्हणालो होतो. काय स्क्रिप्ट चांगली नसायची किंवा कमर्शियली ते गणित बसायचं नाही, अशा 1-2-4 गोष्टींमुळे, किंवा कधी मला वेळ नाहीये त्याच्यामुळे मी काही कामं केली नव्हती. आणि मला आता खूप इगरली हे काम करायचंच होतं. तर विशालचा हा फोन आला आणि मी खुश झालो खरं तर मनातून, कारण ऍक्टर भिकारी असतो रे, अभिनेता त्याला हावच असते कामाची. तर मला 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 एक जेन्युइनली करायचं होतं. तर मी विशालला म्हटलं कोण आहे रे दिग्दर्शक, कोण आहे लेखक, कोण आहे. आणि मला खूप स्टॉक करायची सवय आहे सतत, की मला तू एखादं नाव सांगितलंस की आपल्या नवाजच्या वेळी पण, की लक्ष्मीकांत सुतार नावाचा एक हे आहे तो डिरेक्ट करतोय, तर मी इमिजिएट युट्यूब, गुगल, सगळीकडे लक्ष्मीकांत सुतारला मी झाडून काढलं. सेम वे चंद्रकांत पवार कोण आहेत, मग मी गुगल केलं, मग मी फेसबुकला सर्च केलं, तर चंद्रकांत पवार तिकडे होते. आणि त्यांनी विठ्ठला शपथ नावाचा एक सिनेमा आधी केला, अमेझॉन प्राईमवर आहे तो. आणि मला असं झालं की नाईस. आणि मला अशा वेळी खूप जास्त चांगलं वाटतं जेव्हा एखाद्या दिग्दर्शकाला असं वाटतं की ह्या अभिनेत्याने माझ्या सिनेमात असावं. कारण हे खूप गमतीशीर आहे रे एका अभिनेत्यासाठी, की दिग्दर्शक तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला डोक्यात ठेवून एखादं पात्र लिहितो, किंवा तुम्हाला डोक्यात ठेवून तो प्रोड्युसरला अप्रोच करतो. आणि इथे पण सेम झालं होतं की खरं तर एक प्रोड्युसर म्हणून सुनील भालेराव सरांना असं वाटणं खूप स्वाभाविक आहे की माझा सिनेमा मी पैसे लावतोय, तर कोणीतरी तुम्ही एक तगडा अभिनेता घ्या, ज्याला बॉडी असेल, ज्याला शरीर असेल, जो अभिनय येवो न येवो पण शरीर असेल वाला. पण चंद्रकांत पवार सरांनी त्यांना खूप मोठ्या लेवलवर कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, कन्व्हिन्स केलं की नाही माझा ऍक्टर सुयशच असेल, आणि तुम्ही त्याचा अभिनय बघा, माझ्या वेळी सुद्धा तुम्ही फक्त बघा सर, तुम्ही एकदा तुम्ही त्याला काम करताना बघा. आणि पवार सरांनी आधी काही वेब सिरीज बघितल्या होत्या, मी काही कविता माझ्या प्रेझेंट करताना बघितल्या होत्या. एक मी गणपतीच्या ढोल पथकावर एक सातपुते सरांचा एक मी व्हिडिओ केला होता, ते बघितलं होतं. सो पवार सरांना खूप शुअर माहिती होते की मला हा पोरगा हवाय. पण ते कन्व्हिन्स करणं प्रोड्युसरला ही खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. आणि मग मला कळालं की ह्याचे लेखक नामदेव मुरकुटे पण आहेत, त्यांनी डायलॉग्स आणि स्क्रीन प्ले लिहिलाय. तर त्यांना स्टेट अवॉर्ड आहे एका सिनेमासाठी. तर मी म्हटलं वाय नॉट, ही संधी सोडायला नको. आणि त्यात लीड रोल रे, लीड रोल का नाही वाटणार ना कुठल्या ऍक्टरला की मला लीड रोल करावा. तर मला असं झालं दिस इज इट, दिस इज हाय टाइम, मी हा रोल केलाच पाहिजे. मग मी सरांना भेटलो. मग चर्चेत असं जाणवलं की सिनेमातलं जे कॅरेक्टर आहे सिद्धू पेंट करतो, मी पण पेंट करतो.
सिद्धू कविता करतो, मी पण कविता करतो. सिद्धू चाळीत राहतो, मी 20 वर्ष चाळीत राहिलोय. वा. त्यामुळे मला असं झालं हे पात्र खूप जवळचं आहे, हे पात्र खरं तर मी आहे, ह्याला नाही म्हणायला नाही पाहिजे आपण. आणि मग सरांकडून पण खूप आदराची भावना आली, प्रेमाची भावना आली, त्यांनी खूप सांभाळून घेतलं. मग आम्ही वर्कशॉप्स केले 10-15 दिवस, मग पात्राच्या आणखीन जवळ जायला मिळालं. दिस इज हाऊ मला ही फिल्म मिळाली आणि मी आता या फिल्म मध्ये आहे. सो मी जसं आहे तसं ऍक्सेप्ट करणं एक डिरेक्टर आणि एक प्रोड्युसर म्हणून ही खूप मोठी हो. गोष्ट आहे आणि ती त्या दोघांनी केली, सुनील सर आणि चंद्रकांत सरांनी. त्याच्यासाठी खरंच थँक्स टू देम. दोघांचं सिलेक्शन एक असं चमत्कारिक हो, चमत्कारी. आणि ते तर मला डे 1 पासून तू आमचं बाळ आहेस हो. असं डिक्लेअर केलं होतं त्यांनी. वा. हो. ते तुमच्यासाठीच लिहिलं हो. गेलं होतं. शिव्या पण खूप घालतात आम्हाला, पण ठीक. आणि हे ठेव. हक्काने घालतात. हा, हक्काने हो, हो. हक्काने प्रेमापोटीच असतं की एखादा सीन चांगला व्हावा, किंवा मी जरा थोडासा एन्थू ऍक्टर आहे रे, मला असं खूप सांगावं असं वाटतं की सर हे आपण असं करून बघूया का, हे आपण हे करूया का, ते करूया का. अर्थात मी डिरेक्शन मध्ये नाही घुसत बरं का, प्रीला असतानाच की सर मला सीन खूप जास्त वाटतात, हे सीन थोडे आपण कमी करूया का. तर कधी कधी एखाद्या दिग्दर्शकाला हर्ट होऊ शकतं ना, की चुत्या तू कोणाला लावड्या मला सांगणार पण. तर ते तसं कधी कधी व्हायचं, तर शिव्या थोड्याशा खाल्ल्यात, पण ठीकच. कधी-कधी 10 वेळेस सुरायचं. हा. नाही, सरांचं असं होतं की तुम्ही माझ्यासोबत भांडण करा, शिव्या घाला, हा. काय करायचं ते करा, पण सिनेमा चांगला. सिनेमा चांगला झाला पाहिजे, काम संपलं पाहिजे, आपलं काम झालं पाहिजे. जे काही असेल, शिवाय असेल किंवा जे काही असेल ते हम्म. कामाचं हो, आहे. हो. आणि ते विसरून जातात ऍक्च्युली. जर आज त्यांच्यासोबत माझं काही भांडण नाहीच, ते एक डिस्कशन असं काही झालं ना, तर दुसऱ्या तासाला ते स्वतः विसरून जातात की काय झालं होतं म्हणून, ते बॅक टू नॉर्मल होतात. सो आपल्याला असं होतं की ठीक आहे, आता ते विसरलेत ना, आपण हे विसरूया, झालं. काम चांगलं होण्याची एक ती प्रत्येकाची धडपड असते. Correct. हो. त्यातून ते भावना निघतात की भांडतो का आपण, की बेटर करण्यासाठी. Correct. बाकी काही नसतं. करेक्ट. बरं, तू म्हटलं की वा. सॅटरडे शनिवारी जाते का नाही? नाही. नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट सुरू असताना आमची लाईट गेली, त्यामुळे आम्ही हा एक ब्रेक घेतलेला आहे. ब्रेक काही नाही, फसवलंय आम्हाला सरळ सरळ. एकच चहा 3-3 वेळा गरम करून दिला आणि म्हणाले कटिंग पे मीटिंग. हा, तसं शेअरिंग इज केअरिंग असं ही आमची थीम होती, हिडन थीम आहे ती, ते आधी सांगायचं. विथ लो बजेट. हम्म. तर हा ठीक आहे, चहा सुद्धा संपला होता कारण की याला लय चहा लागतो हे माहिती नव्हतं, ओव्हर बजेट जाणार होतं ते. आणि तरी आमचा पॉडकास्ट काही थांबत नाही, लाईट नाही. गेली असताना सुद्धा. ऊन वारा पाऊस. हा, ते ऊन वारा वादळ पाऊस. हा. आणि पॉडकास्ट सुरू असताना तू म्हटला की तू चित्रकार आहेस हम्म. आणि कवी सुद्धा आहेत, हम्म. स्वयंघोषित. हा, मी स्वतःपुरत्या कविता करतो. हा, ठीक आहे, पण मग आता तुला सगळ्यांसाठी करायची आहे. अरे बापरे. तू थोडस होऊन जाऊ दे, आता ब्रेक आहे तर एक आपण उपयोग करूया त्या ब्रेक. हा. प्रयत्न करतो, हा, आणि थोडस आमचा एक खानदेशी टोन त्यात मिळाला की अरे मजा आ जाएगा. तो पण प्रयत्न करतो. क्या बात है, क्या बात है. नदीले पुरानी पछाडीले पुरानी, नदीले पुरानी पछाडीले पुरानी, धुरानी गावाले बुजाविले गावाला, नदीले पुरानी पछाडीले पुरानी, नदीले पुरानी पछाडीले वा, सुंदर पुरानी. सुंदर सुंदर. आणि हे Thank you. गाणं कॉपीराईट आहे बरं का, म्हणजे तुला छापू नका, क्लेम करेल तो. तर या, मला खरंच खूप मजा आली गप्पा करून. तर तुमचा अनुभव कसा होता, तुम्हाला काय कसं वाटलं कटिंग पे मीटिंगला येऊन? खूप भारी अनुभव होता तुमच्यासोबत. स्टार्टिंगला थोडी नर्वस होते मी येण्यापूर्वी, की काय काय प्रश्न करणार आहात तुम्ही आम्हाला, कशी उत्तर द्यायची आम्ही, कारण की तुम्ही तर माहीर आहात या कामामध्ये, बापरे. आम्ही नाहीये. पण इथे आल्यावर खूप छान वाटलं मला ऍक्च्युली. खूप फ्रेंडली डिस्कशन झालं आणि नॉर्मल चर्चा असं तशी चर्चा झाली, आणि असं फीलच झालं नाही की इंटरव्ह्यू आहे, पॉडकास्ट आहे. म्हणजे एकदम घरच्यासारखं मला फिलिंग आली, आणि नेक्स्ट टाइम मी नक्की येईल तुमच्याकडे. नक्की नक्की, हो. हक्काचा पॉडकास्ट आहे, आम्ही तेच टॅगलाईन आहे आपली, की हा. हक्काचा पॉडकास्ट आहे, तुम्ही हो. कधी या आणि परफॉर्म करा, व्यक्त व्हा. आणि आपला हक्काचा कट्टा आहे, हो. फक्त एक्स्ट्राचा हा नाही म्हणणार तेवढं. तुला कसं वाटलं?
माझं तर घर आहे, तुम्ही लोक माझे भाऊ तरी आहात. तो येत नाही हा. तो अप्सरा घेऊनच आला नाही, आता अप्सरा खरं तर- पार्ट 2 घेऊन नको येऊ फक्त नाही, मध्ये नाही. पण एक फेरी मार. मारणार मारणार मारणार. आणि एक पॉडकास्ट आपला असा बेस आहे की एंटरटेनमेंट विथ इन्फॉर्मेशन. हम्म. तर आपण इथं फक्त फिल्म प्रमोट नाही केली, बरोबर. तुम्ही तुमचे अनुभव सुद्धा सांगितले, जे की आता नवीन जे कलावंत येतील इंडस्ट्रीमध्ये त्यांना माहिती असेल की इंडस्ट्री वर्क कशी होते, हम्म. कसे अनुभव येतात. सो ते मेंटली प्रिपेअर असतील बरोबर. अप्स अँड डाऊन साठी. आणि बरोबर. ती पण एक जर्नी आहे बरोबर आहे. आणि माहिती पाहिजे. आपण एखाद्या क्षेत्रात काम करतोय त्यातले अप्स अँड डाऊन आपल्याला माहिती पाहिजे. डेफिनेटली कलाकारांना याचा फायदा होणार आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सिनेमासाठी, आपल्या सिनेमासाठी. थँक्यू. आणि मी तुमच्या वतीने, माझ्या वतीने, पॉडकास्टच्या वतीने सगळ्यांना आवाहन करतो, संपूर्ण महाराष्ट्राला, खानदेशाला स्पेशली, की तुम्ही जा, सिनेमा बघा आणि यांना सोशल मीडियावर टॅग करा. कसा वाटला सिनेमा तेही सांगा. 10 मेला आमचा सिनेमा रिलीज होतोय अप्सरा, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. नक्की 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 जा. आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या. थँक्यू. जय खानदेश. ओके मध्ये फाईन. ओके मध्ये फाईन. जय खानदेश. जय खानदेश. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू थँक्यू. यात हिरोईनचे फोटो आहेत, यातले एक चिठ्ठी उचल, ती हिरोईन तुझी अप्सरा.